नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. महाराष्ट्रामध्ये मागील काही महिन्यांपासून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. अतिवृष्टी चालू आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे. त्यांची जनावरे वाहून गेली आहेत. घरामध्ये पाणी साचलेलं आहे. अशामध्ये शेतकरी हे नुकसान भरपाईसाठी वाट पाहत आहेत. आता अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचे पंचनामेही सुरू आहेत. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली असतानाच शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचे पंचनामेही सुरू आहेत. 23 सप्टेंबर 2025 रोजी शासनाकडून एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि यामध्ये अतिवृष्टी आणि पीक नुकसान झालेल्या जिल्ह्यांसाठी एक जी-आर काढण्यात आलेला आहे. यांना लवकरच अनुदान वितरण करण्यात येणार आहे आणि हा जो जी-आर आहे याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. चला तर मग पाहूयात की जी-आर पाहू शकता. राज्यात विविध जिल्ह्यात जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत शासन निर्णय जो आहे तो 23 सप्टेंबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. शासन निर्णय काय आहे आपण पाहूयात. जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 1,339 कोटी 49,25,000 फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शवल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पुनर्नियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यासन म11 यांनी हा निधी वितरित करावा. हा जो निधी आहे तो शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत वर्ग करण्यात यावा. म्हणजे याच्यासाठी इथं पाहू शकता सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्याची माहिती विविध नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी. तथापि चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकाच्या नुकसानीकरता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी. एका हंगामात एक वेळेसच याप्रमाणे विहित दराने मदत देण्यात असल्याची खात्री करावी. कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना द्विरुक्ती होणार नाही याची तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यायची आहे. म्हणजे हे जे आहे ते आता अनुदान जे आहे तुम्हाला थेट तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत वर्ग करण्यात येईल आणि यासाठी तलाठी हे तुमची माहिती डीबीटी प्रणालीवर भरून देतील आणि त्यानंतर तुम्हाला अनुदानासाठी ई-केवायसी करावी लागेल, केवायसी करावी लागेल. त्यानंतरच तुमच्या डीबीटी लिंक बँक खात्यामध्ये हे अनुदान जमा केलं जाईल. सोबतचं तुम्ही विवरणपत्र पाहू शकता की कोणत्या जिल्ह्याला कोणत्या कालावधीसाठी किती निधी वितरित करण्यात येणार आहे, बाधित किती क्षेत्र आहे आणि बाधित शेतकरी संख्या हे तुम्ही यामध्ये पाहू शकता. अमरावतीसाठी जुलै आणि ऑगस्ट 2025 मध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 1,68,533 आणि त्यांना जो मिळणारा निधी आहे तो लक्षमध्ये येते तुम्ही पाहू शकता. अकोल्यासाठी जुलै 2025, यवतमाळ जुलै 2025, बुलढाणा जुलै 2025, वाशिम 2025, वाशिम जुलै 2025, यवतमाळ ऑगस्ट 2025, बुलढाणा ऑगस्ट 2025, वाशिम ऑगस्ट 2025. नागपूर विभागामध्ये तुम्ही पाहू शकता गोंदिया जून 2025, गोंदिया जुलै 2025, भंडारा जुलै 2025 मध्ये नुकसान झालेलं आहे. गडचिरोलीमध्ये जुलै 2025 मध्ये, गडचिरोली ऑगस्ट 2025, वर्धा ऑगस्ट 2025, नागपूर ऑगस्ट 2025 मध्ये नुकसान झालेलं आहे. पुणे विभागामध्ये कोल्हापूर ऑगस्ट 2025 मध्ये नुकसान झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणकोणते जिल्हे आहेत? हिंगोली आहे, बीड आहे, लातूर आहे, धाराशिव आहे. यामध्ये हिंगोलीमध्ये ऑगस्टमध्ये नुकसान झालेलं आहे, बीडमध्ये ऑगस्ट, लातूरमध्ये ऑगस्ट आणि धाराशिवमध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे अशा 3,80,511 शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. नाशिकमध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर यांचं ऑगस्ट 2025 मध्ये शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि एकूण जे शेतकरी आहेत ते 24,677 इतके शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. त्यांना जी मदत मिळणार आहे ते इथं तुम्ही पाहू शकता. हा जो जी-आर आहे याची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. यामध्ये तुम्ही पाहू शकता तुमचा जिल्हा, त्यानंतर कोणत्या कालावधीमध्ये नुकसान झालेलं आहे, बाधित शेतकरी संख्या किती आहे, किती हेक्टरमध्ये नुकसान झालेलं आहे आणि तुमच्या जिल्ह्याला किती निधी मिळणार आहे. तर असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं. या जी-आरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आता लवकरच तुमचे हे जी माहिती आहे ते तलाठी
DBT प्रणालीवर अपलोड करतील. अपलोड केल्यानंतर विके नंबर म्हणजे विशिष्ट क्रमांकाच्या याद्या तलाठी यांच्याकडून पब्लिश केल्या जातील आणि त्यानंतर तुम्हाला विशिष्ट क्रमांक घेऊन तुमची EKYC प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आणि EKYC प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हे अनुदान तुमच्या DBT लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. EKYC कशी करायची याचाही व्हिडिओ आपण अगोदरच अपलोड केलेला आहे. त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. यामध्ये फक्त जुलै आणि ऑगस्ट या महिन्यातील शेती पिकाचं नुकसान जे झालेलं आहे त्यांच्यासाठीचा हा निधी आहे. आता सप्टेंबरमध्ये काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. त्याच्यासाठीही लवकरच निधीची तरतूद करण्यात येईल आणि त्याचा शासन निर्णयही लवकरच निर्गमित करण्यात येईल. तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.